धडा 10वा हुशार कावळा. मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? तर आज आपण हुशार कावळा आणि धूर्त कोल्हा यांची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग वाचूयात हुशार कावळा हा पाठ. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. त्या जंगलात एक कावळा व कोल्हा होता. कावळा झाडावर बसून काव काव करायचा. कोल्हा झाडाखाली उभा राहून कुई कुई करायचा. एके दिवशी कावळा झाडावर बसून चपाती खात होता. ते कोल्ह्याने पाहिले. त्याच्या तोंडाला पाणी आले. त्याला चपाती हवी होती. पण करणार काय? चपाती कशी मिळणार? कोल्ह्याला एक युक्ती सुचली. तो कावळ्याला म्हणाला, कावळे दादा, तुमचा आवाज खूप गोड आहे. तुम्ही गाणे गा. कावळा हुशार होता. त्याने चपाती झाडाच्या फांदीवर ठेवली व काव काव असे ओरडू लागला. कोल्ह्याला वाटले होते, कावळ्याने काव काव असे म्हटले की चपाती खाली पडेल. पण तसे काही झालेच नाही. चपाती तर झाडाच्या फांदीवर. कावळ्याचे काव काव चालूच होते. पण कोल्ह्याला चपाती मिळालीच नाही. तो निराश होऊन तेथून निघून गेला. ऐका व म्हणा. काव काव, कुई कुई, युक्ती, गोड, हुशार, फांदी, आवाज, निराश.